सकाळच्या घाईच्या वेळेस रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे हा प्रश्न तर प्रत्येक महिलेला पडतोच. मग रोज रोज पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर हा झटपट नाश्त्याचा पदार्थ नक्की बनवून बघा. करायला खूपच सोपा आहे आणि फक्त 15 मिनिटात बनवून तयार होतो. हा पदार्थ चवीला खूप छान लागतो. अगदी तुम्ही मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा लहान भुकेसाठी काहीतरी म्हणून खाऊ शकता. याला कुठल्याही प्रकारचे डाळ तांदूळ भिजवायची सुद्धा गरज पडत नाही. तर नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण झटपट नाश्त्याचा आगळा वेगळा पदार्थ करणार आहोत, जो बनवायला अतिशय सोपा आहे. अगदी कमी साहित्यात बनवून तयार होतो आणि खूप काही जास्त याला वेळ सुद्धा लागत नाही. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात पहिले आपल्याला लागणार आहे एक मिक्सरचे भांडे. त्यामध्ये घालायचे 1 वाटी तांदळाचे पीठ घालायचे. त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. आपल्याला वाटीचे प्रमाण घ्यायचे आहे. हवं तर तुम्ही तुमच्याकडे जे मेजरिंग कप असेल त्याने सुद्धा हे मेजरमेंट घेऊ शकता. नंतर त्याच वाटीने आपल्याला अर्धा कप ताजं दही घ्यायचं आहे. तर हे दही मी घरी तयार केलेलं आहे. याची तुम्हाला जर लिंक हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घ्यायच्या. 4 ते 5 आपल्याला लसूणाच्या पाकळ्या घ्यायच्या. पाव चमचा आपल्याला जिरे घ्यायचे आणि सेम वाटीने आपल्याला यामध्ये 1 वाटी पाणी घालायचे. पाणी घातले की याला छान असे बारीक वाटून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण छान बारीक वाटून घेतले. थोडे घट्टसर वाटत असल्यामुळे मी आणखीन यामध्ये अर्धा वाटी पाणी घातलं. अर्धा वाटी पाणी घालून सुद्धा छान असे बॅटर तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता, खूप जास्त घट्ट सुद्धा नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा नाही. हे बॅटर खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर जो आपला नाश्त्याचा पदार्थ आहे तो व्यवस्थित असा फुलणार नाही. त्यामुळे अशा पद्धतीचे बॅटर ठेवा. आता तुम्ही या बॅटर पासून नाश्त्याचे पदार्थ वेगवेगळे बनवू शकता, जसे की इडली, आप्पे, जे आपले डोसे, उत्तप्पा असतो त्या पद्धतीचा सुद्धा नाश्ता तुम्ही या बॅटर पासून बनवू शकता. या बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची हवी. आता हे बॅटर आपण एक मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. आता बाउलमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं. हे मीठ आपल्याला या बॅटरमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता आपण या पदार्थामध्ये रवा वापरला आहे, तर रवा छान फुलण्यासाठी हे बॅटर आपल्याला झाकण ठेवून साधारण 10 मिनिट भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. तर आपण या बॅटरमध्ये मीठ घातले. मीठ घालून हे बॅटर छान मिक्स करून घेतले आहे. आता झाकण ठेवून साधारण 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचे आहे. तोवर आपण पुढची तयारी करून घेऊया. तर ज्या भांड्यामध्ये आपण हा पदार्थ बनवणार आहोत त्याला आपण पहिले तेलाने ग्रीस करून घ्यायचे आहे. तर मी या ठिकाणी केक टिनचा वापर करते. हवं तर तुम्ही साधे जे आपले ताट असते ते सुद्धा घेऊ शकता. आता तेल आपण या भांड्याला संपूर्ण लावून घ्यायचे आहे. भांड्याला संपूर्ण तेल लावले त्यानंतर मी स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवले आहे. स्टीमर मधले पाणी सुद्धा छान उकळलेले आहे. आता भांड्याला तेल लावणं किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवणं ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे, कारण आपण या पदार्थामध्ये इनोचा वापर करणार आहे. इनो हा ऍक्टिव्ह असतानाच त्याला पटकन हीट मिळाली पाहिजे, त्यासाठी ही तयारी आपल्याला पूर्वी आधीच करून ठेवायची आहे. तर 10 मिनिटांनंतर आपले बॅटर छान अशी फुललेले आहे. 10 मिनिटांनंतर मी या ठिकाणी एक इनोचा सॅचेट घेतला, ते संपूर्ण यामध्ये घातला. त्यानंतर त्यावर 1 चमचा आपल्याला पाणी घालायचं. पाणी घालून ही प्रोसेस आपण खूप फास्ट करायची. पाणी घातले की लगेच आपल्याला हे मिक्स करायचे. आता जर तुमच्याकडे जर इनो अवेलेबल नसेल तर सोडा वापरायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा सोडा आणि 1 चमचा बेकिंग पावडर सुद्धा वापरू शकता. त्याने सुद्धा हा नाश्त्याचा पदार्थ छान असा फ्लफी होतो. आता आपण हा इनो या बॅटरमध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे. ग्रीस केलेल्या टीन मध्ये टाकायचा आणि वरनं थोडीशी आपल्याला लाल मिरची पावडर घालायची. ही घालणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. लगोलग आपल्याला स्टीमर मध्ये हे बॅटर ठेवायचे. लक्षात घ्या, बॅटर ठेवण्याच्या आधी स्टीमर मधले पाणी हे उकळते असले पाहिजे. जर आपल्या पदार्थाला सोडा किंवा इनो ऍक्टिव्ह असतानाच हीट मिळाली तर ते छान असे फ्लफी तयार होता. त्यामुळे ही टीप नक्की लक्षात घ्या. आता हे आपल्याला 15 मिनिट छान असे स्टीम होऊन द्यायचे. तर 15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता सुंदर आपला असा हा पदार्थ तयार झालेला आहे. छान असा हलका फुलका सुद्धा दिसत आहे. छान असा फुललेला झालेला आहे. आता आपण चेक करूया. तर सुरी घेतली. सुरी कोरडी येत असली तर हा पदार्थ छान असा शिजलेला आहे. छान संपूर्ण कोरडा झालेला आहे. आता याला संपूर्ण गार करून घेऊया आणि याच्या कडा मोकळ्या करून घेऊया. तर संपूर्ण हा पदार्थ गार झालेला आहे. आता याला आपण छान अशा ट्रायंगल शेप मध्ये कट करूया. तुम्ही या पदार्थाला रवा ढोकळा सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही हा पदार्थ एखाद्या चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला हवे तशा आकारामध्ये तुम्ही हा पदार्थ कट करू शकता. तर मी या ठिकाणी ट्रायंगल शेप मध्ये हा पदार्थ कट करून घेतलेला आहे. आता हा पदार्थ आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया. तर हे बघा,
छान असा आपला हा नाश्त्याचा पदार्थ तयार झालेला आहे। छान असा हलका फुलका सुद्धा झालेला आहे, तुम्ही बघू शकाल। आता यावर तुम्ही जशी आपण ढोकळ्याला फोडणी देतो तशी सुद्धा घालू शकता किंवा अशाच पद्धतीने कोथिंबीर मिरची बरोबर सुद्धा सर्व करू शकता। तर मी अशाच पद्धतीने सर्व करत आहे। तुम्हाला आणखीन एक पदार्थ मी याच्यापासून कसा तयार करायचा ते सुद्धा सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आता मी या पदार्थाचे असे बारीक आकारात तुकडे करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। छान असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे। छान असा हा पदार्थ छान असा फुललेला आहे। त्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये आपल्याला साधारण 3 ते 4 चमचे तेल घालायचं। आता तेल घातलं, त्यानंतर आपल्याला यामध्ये साधारण अर्धा चमचा जिरे घालायचे। आता जिरे सुद्धा छान असे फुलले की त्यामध्ये आपल्याला घालायचं कढीपत्ता। तर कढीपत्ता सुद्धा छान असा तडतडला की त्यामध्ये आपल्याला मधून चीर मारलेली मिरची घालायची। तर मी साधारण 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे, त्या आपल्याला चांगल्या अशा परतवून घ्यायच्या आहे। आता कुठल्याही प्रकारचा पदार्थ करत असताना मिरची तेलामध्ये टाकताना मिरचीचा अशी चीर मारून घ्यायची, नाहीतर ती फुटून ती आपल्या अंगावर उडते, त्याचे तेल सुद्धा आपल्या अंगावर उडते। कारण या वेळेस माझ्या सोबत हा प्रसंग झालाय, त्यामुळे तुम्ही नक्की ही काळजी घ्या। आता ही मिरची चांगली तेलामध्ये परतली, त्यामध्ये आपल्याला साधारण अर्धा ते 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचा, तो चांगला परतवून घ्यायचा। आता परतवल्यानंतर आपण जे तुकडे करून घेतलेले होते ते सर्व या कढईमध्ये घालायचे आणि याला चांगले आपण एकजीव करून घ्यायचे, छान असे मिक्स करून घ्यायचे। याच्यातला आपण जो मसाला टाकला होता तो या सर्व तुकड्यांना लागला पाहिजे, अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचे। तर हे बघा, हे तुकडे छान असे एकजीव झाले, छान असे मिक्स करून झालेले आहे। आता हे छान असे चटपटीत व्हावा यासाठी आपण यामध्ये थोडासा मॅगी मसाला घालायचा। तुम्ही मॅगी मसाला ऐवजी जरासा पेरी पेरी मसाला किंवा चाट मसाला सुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा या नाश्त्याच्या रेसिपीला चव अप्रतिम येते। आता हे आपण चांगले मिक्स करून घेतले, चांगले परतवून घेतले। आता आपण एका प्लेटीमध्ये सर्व करूया। हे बघा, आपला हा नाश्त्याचा पदार्थ छान असा बनवून तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। छान असा मऊ लुसलुशीत झालेला आहे। तुम्ही याला रव्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा ढोकळा सुद्धा म्हणू शकता। छान असा स्पॉन्जी सुद्धा झालेला आहे। तुम्ही हा ढोकळा अशा पद्धतीने परतवून सुद्धा खाऊ शकता किंवा अशाच पद्धतीने सॉसला किंवा चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता। चवीला तर खूपच छान आहे, अप्रतिम आहे। तर तुम्हाला ही नाश्त्याची झटपट रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।